चापाड आयोजित साबाड चषक 2025 हे पर्व मॅच आपण पाहतोय आता स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान गावदेव उंबर्डे आणि त्यांच्या विरुद्ध कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर. सेमीफायनलची लढत आहे. चेन सेके मॉड्युली बी तुम्हालाही लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे कॅप्टन. आणि आता मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. दोन्ही संघांना सूचना. बरीचशी पारितोषिक आणि उंबर्डे संघाने आजचा खेळ तसा खेळलेला आहे. जबरदस्त कामगिरी. पहिल्या मॅच मध्ये उंबारलीला बाहेर काढलं. दुसऱ्या मॅच मध्ये अधिराज 11 वसारला घरचा रस्ता ज्याने दाखवला आणि आता वाडेकरच्या अगेन्स्ट घमासान स्वतःच्या होम ग्राउंड वरती जबरदस्त खेळ सध्या करत असताना स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान गावदेव उंबर्डे. हार्दिक जाधव पहिल्या षटकामध्ये. अतुल आणि सिद्धूची ही जोडी आघाडीला वाडेकरसाठी. शुभेच्छा दोन्ही संघांना. फुल टॉस मनगडाच्या सहाय्याने वळवल्या बॉलला आणि बॉल डीप स्क्वेअर लेगला आला चौकार. फुल टॉस आला. ऑन साइडला टर्न करण्यात आला आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अतुलच्या बॅट मधून. पॉइंटला बॉल चालला आणि याही वेळेला येतो अतुलच्या बॅट मधून चौकार. जबरदस्त बॅटिंग केली होती. 4-5 चौकार आणि एक षटकार आला होता आगासनच्या विरुद्ध केजू मुंडेचा अगेन्स्ट. यावेळेला सोडून दिलाय. चुकीचा अनुमान पाहायला मिळाला. बॉल आत येत होता आणि हा डॉट बॉल आहे. हार्दिक जाधव अतुल भोईर ही लढाई सध्या आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला पापपले मध्ये मिडॉनला 8 ठेवलंय. मिड विकेटला मोल आहेत आणि डाऊन दी ग्राउंड एक फिल्डर पाहायला मिळतो. लॉंग ऑफला विनय. जबरदस्त खेळ केला विनय. सोनू भोईर, विकास जाधव, हार्दिक जाधव. पुन्हा खेचण्याचा प्रयत्न. फटका बनवायचा होता. डॉट बॉल. इंटरेस्टिंग मॅच आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान. आज जे यंगस्टर पाहायला मिळतात उंबर्डेमध्ये. उंबर्डे गावाचं फ्युचर आहे. जबरदस्त खेळ दोन्ही मॅचेस मध्ये ज्यांनी केला. उंबारली वसार या दोन नामवंत संघांना या स्पर्धेमधून बाहेर काढलंय. वाडेकरच्या विरुद्ध ही मॅच सेमीफायनल. खाली राहिलाय. बॉल असेल डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. तिसरा डॉट आला. आता मात्र 2 चौकारांचं उत्तर दिलंय ते गोलंदाज हार्दिक जाधवने. 3 डॉट बॉल. शेवटचा एक बॉल. जिथे वारा तिथे मारा आपण म्हणतो, पण जिथे वारा तिथे आता शांत देखील ठेवलंय अतुल भोईरला. शेवटचा बॉल. फुल खेळला. टीपमध्ये फिल्डर झेलची संधी. अमोलचा चांगला प्रयत्न. मात्र कॅच थोडी दूर राहिली. उचलून थ्रो केला जाईल. धावा मिळत असताना आपण पाहतोय ती एक अतुलकडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतोय 9 धावा. वाडेकर संघ एक नंबर कोणाचा आमचे सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा. आमचे सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा. आमचे सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट. थँक्यू देसाई. आदरणीय ज्ञानेश्वरजी मडवी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी विनंती करेन त्यांना की आपण मंचावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. डीसी ऑपरेटर साठी कूलर, एसके एंटरटेनमेंट साठी कूलर, स्कोरर साठी कूलर, कॉमेंटेटर साठी कूलर. दोन्हीचे 12th मॅन असेल अंतिम फेरीमध्ये जेव्हा 2 संघ पोहोचतील. ऑलरेडी चेन सेके मॉड्युली बी पोहोचलाय आणि या मॅचचे विनर त्या दोन्ही अतिरिक्त खेळाडूंसाठी कूलर. वेगळी संकल्पना आणि नुसती हवाच या स्पर्धेची हवा होते कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये. कारण आगळं वेगळं हे आयोजन आहे आणि जे प्रत्येकाला हवं असं वाटेल. नेक्स्ट इयर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी 16 नाही तर 32 संघ उत्सुक असतील. ते मात्र शंका नाही. स्वीप करायचा होता. क्लीन बोल्ड
अराउंड द लेग बोल्ट फलंदाज. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 9 धावा. पहिल्या षटकामध्ये जो त्या विकास आलाय आणि पहिल्याच बॉलवरती अतुल भोईरची विकेट ज्याने काढून दिली. नवीन फलंदाज आलेले प्रणित पाटील जात असतील स्ट्रायकिंग एंडला आणि समोरच्या एंडकडून बॉलिंग मार्कवरती विकास जाधव पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्वेलेक्स मिड विकेट लॉंग ऑन. बॅकफुटला पंच केलाय चांगला फटका आपण पाहतोय. बॉल चालला फार वेगाने सीमारेषेच्या बाहेर चौकार. आमचा पिंट्या पाटील स्पॉन्सर आमचा पिंट्या पाटील स्पॉन्सर गाव गाजवतो गावाचा गाव गाजवतो गावाचा आमचे सापडणे गावचे. बॅकफुटला गेला बॉल मध्ये जो बाउन्स होता त्याचा फायदा उचलला आणि थोडासा लेट खेळत असताना थेट बॉलला पाठवलंय. 4 धावसंख्ये करिता ताटीन 13 धावा. चेंज द गेम मॉड्यूल बी कॅप्टन लवकरात लवकर मंचाशी संपर्क साधा. वॉट अ शॉट इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला पहिला बाउन्स वरती प्रणित पाटीलचा आणखी एक चौकार. क्रिकेट संघाचा आमचे सापडणे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा आमचे सापडणे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा. 2 चौकार धावा फलकावरती 17. 2 फिल्डर आता सेट करण्यात येत आहेत लॉंग ऑफ आणि डीप कव्हर मध्ये. पुन्हा बॅकफुटला खेळला होता पण बॉल यावेळेला आत आला आणि बॅटचा आत लागून शॉट मिड ऑनला. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जाईल. स्कोमॉस ऑन 18 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त आयोजनासोबत नियोजन कुशल श्रीसा स्पोर्ट्स सापाड पिंट्या शेट पाटील आदरणीय उद्योगपती कॅप्टन आदिक पाटील विघ्नेश मडवी निल्सन मडवी संपूर्ण टीम आहे आमची कुशल श्रीसा स्पोर्ट्स सापाड आणि त्यांचं आयोजन. डिफायनिंगला बॉल चालला पहिल्या धावेला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना सिद्धू प्रणित आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय. सध्याचा स्कोर 20 धावा कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर. बॉल अजूनही बाकी आहे. 2 चौकार 1 डबल. शेवटचा एक बॉल बाकी. येस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र बॉल यावेळेला समोरच राहिलाय. सो अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 20 धावा 1 गडी बाद. कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर. षटक संपन्न 2 धावा आहेत. 20-22 आलाय. पूल केलाय फटका फसलाय मिड विकेट डाऊन दी बॉल. ओ वेल जज कॅच प्रणित पाटील बाद. फिरकी बॉलर गाव गाजवतो गावाचा गाव गाजवतो गावाचा आमचे सापडणे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा
आमचे सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा आमचे सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट दुसरा झटका बसतोय. प्रणितची विकेट. मैदानाच्या आतमध्ये आला जेन्युइन ऑलराऊंडर कपिल पाटील. सिद्धू आणि कपिल आता मैदानाच्या आत आहेत. बावेश आला विकेट टेकर आहेत. जबरदस्त बॉलिंग केलं बावेशने. मला आठवतोय पहिला सामना जेव्हा ते उंबार्लीच्या विरुद्ध खेळत होते, पहिल्या षटकामध्ये जेव्हा धावा गेल्या होत्या 19, त्यानंतर तो आला 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या. 2 षटकांमध्ये 9 धावा, 2 विकेट काढले होते पहिल्या मॅच मध्ये. बेस्ट बॉलिंग फिगर. आता या मॅच मध्ये आला. पहिली विकेट आली पहिल्या बॉलवरती. आताला बॉल हेल्दी एज आहे. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. स्टॉप केलं बॉलला. 1 धाव मिळते सिंगलच्या साह्यानं. धावसंख्या पुढे जाईल. स्कोर ऑन 21. 21 धावा धावा फलकावरती. एका बाजूला आता यंग टॅलेंट आहे एका बाजू, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय व्हेरी एक्सपिरियन्स सिद्धू एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला बावेश. आणि काही चर्चा आता विकास बावेश सोबत करेल, कारण ही विकेट या डावामध्ये सध्याच्या घडीला इम्पॉर्टंट असेल. वाऱ्याचं एंड आहे. वारा चाललाय सध्या, जो तुम्हाला झेंडा पाहायला मिळतो, आणि वारा तुम्हाला जाणवतोय की जो पश्चिमेकडून सध्या पूर्वेला आहे. फटक्यांसोबत असेल वारा. वाईड यॉर्करचा प्रयत्न, भन्नाट वेग, पण यावेळेला लाईन खराब आहे. अंपायरचा सिग्नल आला वाईड. वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचले 22. 22 धावा धावा फलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा बावेश. ओव्हर द विकेट. या वेळेला ही बॉल जास्त बाहेर. अंपायरचा सिग्नल पुन्हा एकदा वाईड. थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे. रडारमध्ये द्यायचा नाही, कारण स्लॉटमध्ये जर बॉल गेला तरी या प्लॉटच्या बाहेर जाईल. बावेशला माहिती आहे. सिद्धूच्या झोनमध्ये दिला नाही. पहिले 2 बॉल वाईड आलेत. पाहूयात आता काय प्रयत्न असेल बावेशचा. धाव आहेत सध्या 23. पुन्हा गोलंदाज बावेश. लो टाकला यावेळेला. पेस ऑफ केला होता. स्टेप आउटून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इज नो बॉल. सध्याचा धावा फलक 25. 25 धावा धावा फलकावरती. फ्रीडचा बॉल आणि तो फेस करेल कपिल पाटील. 2 वाईड यॉर्कर टाकले, त्यानंतर पेस ऑफ केला होता. स्लोवर 1 टाकला होता. त्याला माहित होते का अटॅक करणारच आहे सिद्धू, मात्र नो बॉल आलाय. कपिलला आता फ्री हिटला चान्स घ्यायचा मोठ्या फटक्यासाठी. पाहूयात मोठा फटका येईल की बावेश मात्र त्याला शांत ठेवेल. सध्याचा धाव फलक 25. कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर. कवसला पिच खेळलेत. बॉल चालला गॅप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर कवसला चाललाय. बॉल चाललाय डीप मधून. फिल्डर पोहोचला. गुड फिल्डिंग. रिले थ्रो आता येईल. नावा मिळत असताना 2. आदरणीय ज्ञानेश्वरची मडवी साहेब यांना विनंती असेल या आपण मंचावरती आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. व्हॉट 2 धावा आहेत. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 27. 27 धावा. मिडल अँड लेगला बॉल होता. लॉफ्ट केलाय हा बॉल. स्क्वेअर लेगला लांब पल्ल्याचा भव्य षटकार. थँक्यू देज. येस, विघ्नेशच्या माहितीसाठी सांगेन की आता स्कोररला कूलर लागू झालेली आहे. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या धावफलकावरती 33. डीजी ऑपरेटरला कूलर, लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या टेक्निकल एक्सपर्टला कूलर, स्कोररला कूलर, कॉमेंटेटरला कूलर, 12 मॅनला कूलर. आणि काय पाहिजे. पिंट्या शेठ पाटील, आदिक शेठ पाटील, कुशल शिशा स्पोर्ट्स सापाड आयोजित सापाड चषक 2025. ऑन साइडला पुन्हा टर्न केला. बॉलला गॅप मध्ये. बॉल हार्दिकची चेस मोठी आहे.
पोहोचला शेवटच्या क्षणाला, पण या वेळेला बॉल पायाला लागून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावा. एक नंबर थँक्यू धुईसे. अशा क्षणाला तुम्ही बॉल वरती पाय देणं हे तुमच्यासाठी फार हानिकारक आहे. बॉल वरती एक्झॅक्ट तुमचा पाय पडला तर तो पाय ट्विस्ट होईल, रोल होईल, तुम्हाला मोठी इजा होऊ शकते. चेंडूच्या पुढे पाय टाका, चेंडू वरती नको प्लीज. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37. चेंज द गेम वडोलिबी. शेवटचा ऑफिशियल कॉल. कॅप्टन मंचाशी संपर्क साधा. आलेले आहेत. स्वागत आहे तुमचंही. कालचे क्वालिफायर आतली कडाय चायना कट. ओहो, धाव तर मिळणार नाही. आलाय डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 37. 37 धावा. कुशल स्पोर्ट्स जयजलेश्वर वाडेकर. आमचा शक्ती मडवी बॅटमन, आमचा सचिन पाटील बॅटमन. नाव गाजवती गावाचा, नाव गाजवती गावाचा. आमचे सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघ. वळूयात आपण लास्ट ओव्हरकडे. वडोली बी इथली फायनल खेळून लगेच त्यांना सुपर 8 ला देखील जायचं आहे. स्वर्गीय सतीश दादा पाटील स्मृती चषक 2025. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये आता रजनी स्पर्धा वाढत चाललेल्या आहेत. मार्चमध्ये तुम्हाला शिरडोनची नाईट पाहायला मिळेल, नागावची नाईट पाहायला मिळेल. मात्र त्या अगोदर भारत टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा येत्या 18 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. चला फास्ट खेळ. आता वेळ जास्त घेऊ नका. लास्ट ओव्हरला होती सुरुवात. अमोल बॉलिंग मार्क वरती. सिद्धू साठी हेल्दी एज. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. 1 धाव सहजरित्या मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचल्या आपण पाहतोय पुढे ती 38 धावा. कपिलची चांगली बॅटिंग आपण पाहतोय या डावामध्ये. 5 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 13 आलेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी या डावातला. 60 धावा मागच्या मॅच मध्ये चेस केल्यात. चांगल्या बॉलिंग युनिट समोर वसारच्या. पाहूयात उंबर्डे कुठपर्यंत आता जाऊ देतात वाडेघरला आणि त्यानंतर त्यांचा चेस कसा असेल. इंटरेस्टिंग मॅच. स्विच हिट वेगाने टाकलाय. सीमा बॉल थेट आलाय विकेट किपरकडे. डॉट बॉल. वळण नव्हते या बॉलमध्ये. सीमा पोता थेट विकेट किपर सोनूच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या 38. बॉल बाकी 4. स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान गावदेव उंबर्डे टॉस जिंकून फिल्डिंग करतायत. लाईन खराब होती. ऑन साइडला हुक केला. डिफाईन गेला गॅप मध्ये. बॉल पहिला बाउन्स वरती सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चेन्सके मोडोली बीच हे पुरस्कर्ते अगस्त 11 चेन्सके मोडोली बीच संघ या स्पर्धेमध्ये फायनलिस्ट आहे. आपण आला असाल तर आपण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. हाफ फॉली आलाय. लॉफ्ट केलाय. काऊ कॉर्नर. सीमा रेषेच्या दिशेने बॉल पहिला बाउन्स वरती गेलाय. अंपायरचा सिग्नल. या 4 धावा. .46. Still 2 to go. फुल लेंथ पाठवलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. लांब पल्ल्याचा आणखी एक मोठा कपिलचा षटकार.
टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 52 कॅपिटलाइज करत असताना सध्या तरी या षटकाला 2 चौकार 1 षटकार कपिलचा बॅटमधून. ग्रेट नॉक बाय कपिल. शशिकांतजी शिसवे साहेब आपटी जे चेंजके मडोली बी संघाचे पुरस्कार आहेत. अगस्त 11 चेंजके मडोली बी. दादांना विनंती असेल या पण मंचावरती आदरणीय शशिकांतजी शिसवे साहेब उद्योगपती आपटी सहर्ष स्वागत. लाईन खराब. फाईन लेगने बॉलला स्टॉप केलंय. अन्यथा यावेळेला बाउंड्रीजला टच केलं असतं बॉलने. अंपायरचा सिग्नल. इट इज नो बॉल. पण चेक करूयात आपण अंपायर्स कॉल. आणि थोड्याच वेळात शिवसेना तालुका प्रमुख कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय महेशजी बाबुराव पाटील साहेब यांचे आगमन होईल. आणि त्याचबरोबर अरविंदजी नकुल भंडारी साहेब यांचंही थोड्याच वेळात आगमन होईल. या सर्व मान्यवरांचं आपण इव्हिनिंग सेशन मध्ये स्वागत करूयात या सापाट चषक 2025 मध्ये. फिल्डिंग सेट करा आपण प्लीज. सोनू दादा डिसिजन लगेच येतोय. इट इज नो बॉल. हा नो बॉल म्हणजे या बॉलवरती 2 धावा. सध्याचा स्कोर 54. शेवटचा बॉल जो फ्री हिट आणि एका मोठ्या हिटच्या शोधात सिद्धू पाटीलचे बॅट आहे. सिद्धू पाटीलचे बॅट. एसकेडीचा आपल्या अमितजी कारभारी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. लॉफ्ट केलाय. डाऊन दी ग्राउंड बॉल गेलाय साइड स्क्रीन वरती. 6 धावा. डाव संपलाय पहिला. 60 धावा सध्या बनवलाच कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकरने. आणि आता स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान उंबरडेला 61 61 धावा. कमांड इज आहे. आणि ज्यांचा आपण आतुरतेने वाट पाहत होतो युवा उद्योजक एसकेटी ग्रुपचे सर्व आपल्याला लास्ट इयर आणि बरेच वर्ष या मैदानावरती एसकेटी ग्रुपची स्पर्धा देखील पाहायला मिळाली. युवा उद्योजक तरुणांचं प्रेरणास्थान अमित दादा कारभारी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि संपूर्ण आमची एसकेटी ग्रुप या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर ओमकारजी पातकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. आपलंही सहर्ष स्वागत. ज्यांच्या द्वारे आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्या आदरणीय ओमकार शेठ पातकर यांच्या ठिकाणी आगमन. एसकेटी ग्रुपचे सर्व अमितजी कारभारी. त्याचबरोबर प्रसिद्ध काळूबाळू डाब्याचे मालक उद्योगपती बाळू पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. ज्यांनी 2 कूलर आपल्याला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्ड केलेले आहेत. आणि त्याचबरोबर शरीर सौष्ठवपटू अक्षय कारभारी यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सापाट चषक 2025 प्रमोदजी ढोणे साहेब 12वेचे उद्योगपती यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपले सहर्ष स्वागत. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती. 60 धावा बनलेल्या वाडेकरचे आणि 61 ला चेस करण्यासाठी स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान उंबरडेची आघाडीची जोडी विकास जाधव आणि सोनू भोईर मैदानाच्या आतमध्ये.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. कुशल शिषा स्पोर्ट्स सापाड आयोजित सापाड चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. 16 ग्रामीण संघांचा समावेश. काल 8 संघांचा पोल मधून अगस्त 11 चेंज गेम मोडोली बी या स्पर्धेचे फायनलिस्ट आहेत. ही सेमी फायनल आपण पाहतोय. कुशल स्पोर्ट्स जयजलेश्वर वाडेकर, स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान गावदेवी उंबरडे. 61 चा चेस आहे. डावल होती सुरुवात. सोनू स्ट्रायकिंग एंडला प्रणित पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल शॉट ऑफ लेंथ पूल सक्सेसफुल. दमदार सुरुवात. पहिला षटकार. पहिलाच पूल बॉलला गोल करत असताना सोनू भोईर ही जोडी आता आघाडीला आली. या मॅच मध्ये 61 ला चेस करायचं असताना दमदार सुरुवात. प्रणीतच्या विरुद्ध पहिला पाक षटकार आला. यावेळेला कट करायचं होतं, थोडासा लेट झाला. एज घेऊन बॉल गेला शॉर्ट थर्डला. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. इंटरेस्टिंग मॅच आहे. पहिला षटकार त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय येत असताना डॉट बॉल. वाडेकरच्या विरुद्ध खेळत असताना संघ आपण पाहतोय उंबरडे. स्वतःच्या होम ग्राउंड वरती त्यांना हरवणं तितकंसं सोपं काम नाही. धावा धावफलकावरती पापप्ले सुरू आहे. प्रणीत पुन्हा एकदा ऑफ समसा बाहेर. व्हाईट यॉर्कर बँक ऑन टार्गेट. खाली राहिला बॉल. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, जमलं नाही सोनूला. त्या स्पॉटकडे बघत राहिलाय. सेकंड डॉट बॉल. पहिला षटकार. 2 डॉट आलेले आहेत. 61 बनवायचे आहेत म्हणजे 15 रिक्वायर्ड 100. 15.25 पर ओव्हर. फुल लेंथ आला. खोदून काढला. ऑन साइडला चालला बॉल. मिड विकेट मध्ये फिल्डर येत आहे डीप मधून. लॉंग ऑनचे चांगली फिल्डिंग. सिंगलने धाव संख्या 7 वरती पोहोचली. पहिल्या 4 बॉल मध्ये धावा सध्या 7. पहिला षटकार येऊन कमबॅक केले प्रणित पाटीलने. विकास जाधव मागच्या मॅच मध्ये जे 2 षटकार त्याचा बॅट मधून आले तिथून सामना बदलला होता, फिरला होता आणि तो सामना जिंकला उंबरडेने. या मॅच मध्ये देखील तसंच लक्ष. 4 ओव्हर मध्ये 61. प्रणित पाटील शॉट ऑफ लेंथ पूल. याही वेळेला सक्सेसफुल होईल. गॅप मध्ये बॉल. काऊ फेसला टप्पा पडला आणि त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर गेला. या 4 धावा. या उद्योजक उंबरडेचा आपले अमित दादा कारभारी, एसकेटी ग्रुपचे सर्वा. एसकेटी ट्रॉफी देखील याच मैदानावरती आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय. शॉट ऑफ लेंथ. यावेळेला रडार मध्ये बॉल आणि आता चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमारेषा पार. षटकार. षटक पहिलं संपन्न. धावा फलकावरती 17 धावा. सुरुवात चांगली केली सोनू भोईरने आणि या षटकाचा शेवट केला विकास जाधवने. आलेल्या 17. 61 चा चेस आहे आणि आदरणीय विलासजी गायकवाड साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. दादांचा मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सापाट चषक 2025 मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती. या स्पर्धेचा सांगता सोहळा जवळ येतोय. सेमीफायनल सुरू आहे. वाडेकर विरुद्ध उंबरडे. उंबरडे वाडेकर दोन्ही या
क्रीडांगणाच्या बाजूची गाव आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती. SK एंटरटेनमेंट किरण यांच्या वाहिनीवरती देखील बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्वांचे मी समालोचक करण कांड डोंबिवली सहर्ष स्वागत करेन. सुस्वागतम. 17 धावा आहेत. अतुल आलाय सेकंड ओव्हर मध्ये. बॅकफुटला कट करायचा होता पण जमलं नाही. यावेळेला बॅकफुटला बरोबर कट केलंय. जी गॅप होती कव्हर पॉइंटची ती कव्हर केली. फिल्डरने सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना. सिंगलने 18 धावा. पहिल्या 2 बॉलवरती एकच धाव आली आहे. विकास स्टेप आउट होऊन यावेळेला हवेमध्ये बॉल होता. खवशा गॅप मधून चालला बॅकवर्ड पॉइंटला. मागे 3 फिल्डर 1 बॉल उचलून आता थ्रो केला जाईल. धावा मिळत असताना 2. हे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेचे षटक आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक आदरणीय महेशभाई पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या सोबत आदरणीय विजय बाकाडे साहेब देखील आहेत. प्रदीपजी पवार साहेब देखील आहेत. त्यांचा आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. शुभम पवार देखील त्यांच्या सोबत आहेत. या सर्व मित्र परिवाराचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय महेशभाई पाटील, आदरणीय विजयभाई बाकाडे, प्रदीपजी पवार आणि शुभम पवार यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या सापाड चषकामध्ये. विकासचा बॅटमधून येणारा चौकार. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. उंबरडेचं धावफलक गतिशील आहे. धावफलकावरती 24 धावा. 61 चा चेस आहे. मजा येईल मॅच मध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 बॉल बाकी. जागा बनवली. कट केले बॉलला पण डीप मध्ये थेट तिथेच फिल्डर आहे. लॉंग ऑफ पासून कव्हर पॉइंटचं जे क्षेत्र होतं ते खाली होतं पण जिथे फिल्डर तिथेच बॉल गेलाय. कॅप शोधू शकला नाही. फलंदाज सिंगलने धावसंख्या 25. कार्यसम्राट नगरसेवक कल्याण तालुका प्रमुख शिवसेना आदरणीय महेश बाबूराव पाटील साहेब आणि खंबीर साथ सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत असणारं व्यक्तिमत्व आदरणीय विजयजी बाकाडे साहेब. बोला बाय. बॅकफुटला पुन्हा पंच केलाय. पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये. यावेळेला मिसफील्ड बॉल चालला मागे आणि तो सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. टाळ्यांचा आवाज. उंबरडेचे प्रेक्षक मोठ्या संख्येने. षटक संपन्न होतात. 2 धावा फलकावरती. धावा 29 आणि बॉल उरलेत आता 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये. स्वर्गीय बंडूशेठ प्रतिष्ठान गावदेवी उंबरडेला बनवायचा. 32 धावा. डिंग्स ब्रेक. छोटस गाणं आपण ऐकू आणि येऊयात पुन्हा एकदा सापाट चषक 2025 मध्ये. महेशजी पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेले आहे. वळूयात सध्या मॅचच्या दिशेने. 12 बॉल आणि 32 धावांची गरज. ओहो राईट झाला बॉल. कपिलचं हे षटक इंटरेस्टिंग आहे. फिरकीचं माहेरघर आहे वाडेघर. त्यांची फिरकी आपण पाहूयात की मात्र आता स्वतःच्या होम ग्राउंड वरती. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. उंबरडे काय सांगते पाहूयात. 11 बॉल 32 धावा. पुन्हा कपिल
रडार मध्ये आलाय बॉल लॉंग ऑनला मिस टायमिंग डीप मध्ये अतुल जज करतोय चेंडूच्या खाली वेल जज कॅच पहिला मोहरा गारद उंबरडेला पहिला धक्का सामना फसलाय कारण मागचा डॉट आला त्यानंतर विकेट आली जे विकासचा बॅट मधून जकास फटके येत होते त्याची विकेट पडली आहे आणि आलाय तो विनय आता विनय वी फॉर विक्ट्री साठी विनयचा खेळ कसा असेल कपिलने कमबॅकचे संकेत दिले 10 बॉल 32 मॅच शॉट ऑफ लेंथ पण चांगला आहे डीप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या बाउन्स वरती फिल्डरचा प्रयत्न चांगला आहे सुपर फिल्डिंग आठ ढकलले उचलून थ्रो केला जाईल धावा मिळत असताना 2 सहसा ही मॅच दोन्ही संघ सोडणार नाही त्यासाठीचा संघर्ष तुम्हाला मोठा करावा लागेल तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य तयार करतं पाहूयात या संघर्षाला विजयामध्ये कोण परावर्तित करतंय सुस्वागतम 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 रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे मॅडम यांचे इथे आगमन होते समाजसेविका आहेत गौरीपाड्याच्या त्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा काल संपन्न केला आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे रोख रक्कम 50,000 रुपये रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे मॅडम यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे येस बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव आहे शिवानी मल्हार या नंदींच्या मालकीन कुमारी कस्तुरी रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे गौरीपाडा नुकताच गौरीपाडा चषक देखील पार पडला सहर्ष स्वागत षटकार आलाय ऑन साइडला बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत चांगली फिल्डिंग थ्रो चांगला एकदा मिळते सोनूकडे स्ट्राईक सध्याचा धावा फलक आपण पाहतोय ते 38 धावा इक्वेशन तुमच्या समोर आणेन बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 23 धावांची गरज म्हणजे यावेळेला फलंदाजाला चान्स घ्यायचे मोठा फटकाला तर या मॅच मध्ये कायम असेल उंबरडे ऑफसमचा फार बाहेर बॉल आहे यावेळेला सिग्नल येतोय अंपायरचा वाईट ने धावसंख्या 39 बॉल बाकी आहेत 7 बॉल 22 धावांची गरज इंटरेस्टिंग मॅच आहे हा सामना जिंकेल त्या संघाच्या 12th मॅनला देखील कूलर मिळणार आहे 12व्या खेळाडूंची उत्सुकता देखील या मॅच मध्ये जरूर हा डॉट आलाय शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान गावदेवी उंबरडेला युवा उद्योजक गणेशजी पाटील हेदुटणे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत सुस्वागत मोठ्या संख्येने मान्यवर आहेत कार्यसम्राट नगरसेवक महेशजी पाटील साहेब ज्यांच्या नावाने आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली नगरसेवक चषक ज्या स्पर्धेचे आयोजक खिडकाईचे प्रदीपजी पवार साहेब वल्लभाई विजयजी बाकाडे साहेब आहेत एसकेडीचे सर्वा अमितजी कारभारी अक्षयजी कारभारी हे सर्व मान्यवर आहेत आणि या स्पर्धेचं खास आकर्षण काय समालोचकांसाठी कूलर स्कोररसाठी कूलर डीसी ऑपरेटरसाठी कूलर लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या आमच्या वाहिनीसाठी कूलर दोन्ही फायनलिस्ट टीमचा 12व्या खेळाडूंसाठी कूलर आदरणीय पिंटा शेठ पाटील यांचं कौतुक व्हायलाच हवं लॉफ्ट केलाय लॉंग ऑन पण मिस टाइम आहे कपिल आलाय चेंडूच्या खाली फलंदाज बाद 5 बॉल 22 धावांची गरज आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल ताईंच्या शुभ हस्ते रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे मॅडम इथे उपस्थित आहेत समाजसेविका गौरीपाडा आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या शुभ हस्ते आज काल आपण उद्घाटन सोहळा संपन्न केला आणि ताईंच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी रोख रक्कम 50,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आहे त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतोय की या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे आणि महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक खूप मोठं नाव कुमारी कस्तुरी हनुमान शेठ म्हात्रे ज्यांची 2 लाडकी बैला आहेत शिवा आणि मल्हार
फुल लेंथ होता, शॉर्टकटला बॉल चाललाय. या मॅच मध्ये आता जे काही करायचंय ते संपूर्ण सोनू भोईरवरती. ड्रॉप सीनचा हिरो बनण्याची संधी असेल. बॉल बाकी आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये धाबा बनवायचा आहेत 21, म्हणजे किमान 3 मोठे फटके सोनूच्या बॅट मध्ये, ते देखील वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध आता मारावे लागतील. सिद्धू थोडा लांब राहिलाय आणि यावेळेला थेट येतोय बॉल विकेट किपर कडे. डॉट बॉल. डॉट बॉल या मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये वाडेकर. 3 बॉल 21 धावांची गरज आहे. अगस्त 11 चेंज संख्या मिळवली बीचे कॅप्टन मंचावरती या टॉस साठी. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. हा देखील डॉट बॉल. आता 2 बॉल 20 धावा फक्त उरल्यात, त्या औपचारिकता फॉर्मॅलिटीज. थर्ड मॅन मागे, मिड ऑफ आत, जे जवळपास आता 12वा खेळाडू वाडेकरचा तो हसतोय. त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, कारण तो एका कूलरचा मानकरी आहे. मिड विकेटला बॉल चाललाय सीमारेषेचा बाहेर. आलाय षटकार. फायनल्स आणि ऑफिशियली आपण डिक्लेअर करूयात या मॅचचे विनर कुशल श्रीशा स्पोर्ट जय जलेश्वर वाडेकर. हा संघ आपल्याला पाहायला